हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आपण चाललेलो आहोत शिरवण्या गावाच्या आई गावदेवी मातेच्या पालखीचा ब्लॉग बनवण्यासाठी. आणि या पालखीची धामधूम खूप स्पेशल आहे. खूप अगोदरपासून या पालखीची तयारी चालू आहे, जय्यत तयारी चालू आहे असं म्हणावं लागेल. आणि या पालखीमध्ये मान्यवर येणार आहेत, यूट्यूबर्स येणार आहेत, बाहेरून बरीचशी पाहुणी मंडळी देखील येणार आहे. आणि त्यापेक्षा स्पेशल गोष्ट, गावकऱ्यांचा खूप छान असा प्रतिसाद, गावकऱ्यांची एकी इथे दिसून येते. म्हणून ही पालखी सध्या पूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजवत आहे, फुल फेमस आहे, सर्वत्र फेमस आहे. चला तर तुम्ही स्वतःहून जाऊन बघा की ही पालखी का फेमस आहे, का एवढी स्पेशल आहे. आपण लगेचच निघूया शिरोणे या गावामध्ये आई गावदेवी मातेच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी. सो फ्रेंड्स, फायनली पालखी गावातून निघालेली आहे. बघा, तुम्हाला बँडचा आवाज येत असेल हलका हलकासा. आणि आता ज्या सुरुवात आहे, याच्या पुढे तुम्हाला भरपूर काही बघायचं आहे. खरंच खूप खूप एन्जॉयमेंट आहे, खूप धामधूम आहे. पालखी खरंच खूप स्पेशल होणार आहे, म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा फक्त. सो फ्रेंड्स, बघा, जय्यत तयारी यालाच म्हणावी लागेल, कारण गावकऱ्यांची हौस आहे. प्रत्येक गलीमध्ये रांगोळी काढलेली आपल्याला दिसत आहे. आणि जिथून पण पालखी जाणार आहे त्या पूर्ण मार्गामध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत. सो फ्रेंड्स, आपल्या बरोबर बघा शिरवल्या गावातील महिला आहेत. आणि बघा, त्यांनी सर्वांनी एक मॅचिंग केलेली आहे. मला वाटतं या वर्षीचा पिवळा रंग आहे, बरोबर, साडीचा सर्वांचा. सो तुम्ही काय सांगाल सर्वांना पालखीबद्दल? आज आमच्या गावात जल्लोष आहे पालखीचा शिरोणे गावामध्ये. आणि गावामध्ये सर्व रस्त्याला महिलांनी रांगोळ्यांनी सजवलं आहे. सो पालखीची सोय आहे. सर्वांना काय आमंत्रण वगैरे देऊ इच्छिता का पालखीचा? नाही, ज्यांना आवडते आणि आमच्या पालखीसाठी जल्लोष करायला यावं, नेहमी दरवर्षी यावं. बघा, म्हणजे सर्वांसाठी पालखी फक्त गावाची नाहीये, पाहुणे मंडळी जे कोणी येतील त्यांच्या सर्वांसाठी हे आमंत्रण आहे. मुली वगैरे, जावई वगैरे सर्व येतात. म्हणजे आजचा दिवस हा शिरोणे गावामध्ये खरंच खूप स्पेशल आहे. आणि दरवर्षी ही पालखी अशीच फेमस होत जाईल, अजून जोश येत जाईल, अजून ग्रेसफुल होईल असं म्हणायला काहीच हरकत नाही. आई गावदेवी माते की. सो फ्रेंड्स, आपण आहोत सध्या शिरोण्या गावातील वाघोबा देवाच्या मंदिरामध्ये. हे मंदिर तुम्ही सीपीडी डोंगरावर म्हणा, खारघर टेकडीवर म्हणा, किंवा शिरवण्याच्या डोंगरावर म्हणा, हे डोंगर सर्वकडे असं व्यापलेलं असं डोंगर, त्याच्या एकदम माथ्यावर वाघोबाचं सुंदर मंदिर आहे. आणि म्हणूनच गावकऱ्यांनी गावामध्ये देखील एक प्रतिमंदिर इथे बनवलेलं आहे, कारण तिथे जाणं नेहमीच शक्य होत नाही. आणि वाघोबा हा शिरवण्या गावाचा एक देव आहे आणि या देवावर त्यांची खूप मोठी श्रद्धा आहे. शिवण्याचा जल्लोष पालखीचा पुढच्या वर्षी नक्की या. एकविरा माता की.
सो फ्रेंड्स बघा आपली चिल्लर मंडळी भेटलेली आहे. जसा मोठ्यांचा जल्लोष आहे तसा लहान मुलांचा देखील जल्लोष आहे. फुल धमाल चालू है. फिर शिरोना में पालकी मचाएंगे कि नहीं? सबसे ज्यादा. खूप आनंद वाटतो मला या गोष्टीचा. आणि गावदेवी पालखीचा पण जल्लोष आहे. शिरोडे गावामध्ये गावदेवी मातेची पालखी असल्या कारणाने सर्व गावामध्ये आनंदमय आणि प्रसन्न असं वातावरण निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ही पालखी जल्लोषात साजरी करणार आहे सर्व शिरवणेकर. गावदेवी माते की जय. माते की जय. जय मला. सो फ्रेंड्स गेटअप बघा तुम्ही. 101 गेटअप तुम्हाला पालखीमध्ये बघायला भेटणार आहेत. आपल्या बाईने गेटअप केलाय. मोरपंखी असं त्याचं शर्ट आहे. वरती डोक्यावर टोपी आणि त्याच्यावर डॉल्फिन आहे. बाई नाव सांग तुझं? तानाव मळावकर. आणि हा गेटअप पूर्ण करायला तुला किती वेळ लागला असेल तरी मॅक्झिमम? 2 ते 3 तास. खरंच खूप छान. असे तुम्हाला अजून बरेचसे गेटअप बरेचशा वेशभूषा बघायला भेटणार आहेत या पालखीमध्ये. जो पालखी शेवटपर्यंत बघत राहा.
सर्कल करूया 2 सर्कल झाले तरी चालतील